त्याच्या गाडीचा लाईट बंद कर त्याला कुंडावर हॅलो हॅलो सर्व जेंट्स सर हॅलो सर्व जेंट्स शिक्षकांना सांगत आहोत मी सर आता नका येता आपण पकडून घेऊ आणि बसता का सर्व जेंट्स शिक्षक खाली बसा पत्रकार आले आहे इथे थोडा वेळ तुम्ही बसले घेऊन घ्याल पीडित शिक्षकांना नम्र निवेदन आहे कृपया हक्काचा पगार आमच्या हक्काचा पगार आमच्या हक्काचा असा कसा देत नाही अरे असा कसा देत नाही अरे पगार आमच्या हक्काचा अरे पगार आमच्या हक्काचा अरे असा कसा देत नाही सरकार मात्र तुपाशे अरे सरकार मात्र तुपाशे सरकार मात्र तुपाशे पगार आमच्या हक्काचा पगार आमच्या हक्काचा अरे असा कसा देत नाही अरे असा कसा देत नाही सरकार मात्र तुपाशे शिक्षक मात्र उपाशी सरकार आहे तुपाशे शिक्षक मात्र उपाशी अरे भारत माता के वंदे वंदे भारत माता के पगार आमच्या हक्काचा अरे पगार आमच्या हक्काचा अरे असा कसा देत नाही
माझं नाव विलास ठाकरे. मी एक शालार्थ शिक्षक, पीडित शिक्षक आहे आणि गेल्या 9 वर्षापासून माझा पगार सुरू होता. परंतु मला माहिती नाही की माझं ह्या शालार्थ पीडित शिक्षकांमध्ये कशा पद्धतीचा हा घोटाळा आहे किंवा शालार्थ शिक्षक प्रणाली काय आहे हे आम्हाला शिक्षकाला याच्याबद्दल काहीही कल्पना नाही सर. आणि कशा पद्धतीने प्रयोजन केलेलं आहे या शासनाने आणि कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे ह्या अधिकाऱ्यांनी आणि प्लॅनिंगनुसार कशा पद्धतीने हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे. आम्हाला घोटाळ्याबद्दल आमचं कुठलंही ऑब्जेक्शन शासनावरती सरकारवरती नाही आहे सर. आणि यामध्ये आम्हाला 632 शिक्षकांना घोळल्या जात आहे आणि गेल्या 10 महिन्यापासून सर्वांचे पगार बंद आहे. बऱ्याच जणांचे लहान मुलं बाळं, शिक्षणाच्या फीज आहेत, घराचे लोन आहेत, त्यानंतर LICचे प्रीमियम आहेत, बँकांचे असे अनेक हे आहे की आजच्या घडीमध्ये लहान बाळांना आमच्या दूध पाजायला सुद्धा आमच्याकडे जे पैसे उपलब्ध नाही. आमच्याकडे लहान मुलांचे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नाही आहेत आजच्या घडीला. तर आमची याच्यामध्ये शिक्षकांची काय चुकी हे सर आम्हाला या सरकार मायबापाला आम्हाला विचारायचं आहे. ह्या सरकार मायबापाला आम्हाला प्रश्न करायचा आहे की आमची याच्यामध्ये भूमिका काय. त्यानंतर सर आम्ही या इथं बऱ्याच याचना केल्या, बऱ्याच मीडियापुढे आम्ही आमची मागणी धरलेली आहे. त्यानंतर आम्ही उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी प्रायमरी, त्यानंतर अधीक्षक, वेतनपथक अधीक्षक यांच्याकडे सुद्धा आम्ही बऱ्याच प्रमाणात आमची निवेदनं दिली, त्यांना मागणी केलेली आहेत आमच्या पगाराविषयी. परंतु अजूनपर्यंत हा प्रश्न सुटला. त्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये गेलेलो आहे, नागपूर खंडपीठ हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की चौकशी जरी सुरू राहील परंतु या शिक्षकांचे रखडलेले जे वेतन आहे 7 ते 10 महिन्याचे हे वेतन अदा करण्याचे त्यांनी स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत. आणि तेही 1 आठवड्यात, 2 आठवड्यात, काही लोकांना 3 आठवड्यात. परंतु आज 1.5 महिना होऊन सुद्धा या हायकोर्टाच्या निर्णयाचं पालनसुद्धा इथले शिक्षण डिपार्टमेंटचे अधिकारी करत नाही आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे कारणे देतात आम्हाला आणि आमचं समाधान म्हणजे आमचं कुठलंही वेतनाच्या बाबतीत समाधान करत नाही. कोणाचे पुतळे बनवले तुम्ही? आम्ही सर हा जो पुतळा बनवलेला आहे हा शासनाचा पुतळा बनवलेला आहे. कोण शासनाचे पुतळे? शासन म्हणजे पूर्ण शासन, ज्यांचं शासन आहे, ज्यांचं प्रशासन आहे, ज्यांनी हे कटकारस्थान केलेलं आहे. आणि या कटकारस्थानामध्ये आम्हा शिक्षकांना याच्यात बळीचा बकरा बनवलेला आहे. तर या पूर्ण प्रशासनाचा आणि शासनाचा हा पुतळा आम्ही उभा केलेला आहे. त्यानंतर उपसंचालक कार्यालयाच्या ज्या कोणी अधिकारी आहेत की ज्या आम्हाला वेळोवेळी आदेश असताना सुद्धा वेतन अदा करत नाही, म्हणून त्यांचा सुंदर असा पुतळा आम्ही इथे उभा केलेला आहे. आणि त्यांना आम्ही आज ही बातमी त्यांनी पाहावी ही आवर्जून आमची मीडियाला विनंती आहे. अंजली कुर्जेकर, पीडित सहाय्यक शिक्षिका आहे सर. आम्ही जे पुतळे बनवलेले आहे शासनाचा पुतळा आहे सर. हे शासन, प्रशासन आणि ह्या मॅडम आहेत DD ऑफिसवाल्या मॅडम, उपसंचालिका मॅडम. तर आम्ही याच्यासाठी यांचे पुतळे बनवलेले आहेत की मागील 10 महिन्यापासून जे आमचे वेतन रखडलेले आहे ते यांनी त्वरित सुरू करावे. कारण आमच्या जो अन्याय होत आहे त्याचं सर्वस्व जबाबदार ह्या मॅडम आहेत सर. किती दिवसापासून पेमेंट होते? 10 महिने झाले सर, आमचे पगार नाही आहेत सर. का परेशानी होते? का परेशानी म्हणजे सर आमचे लहान लहान लेकरं, आम्ही 5 दिवसापासून इथे अन्नदान केलेला आहे. छोटे 5 महिन्याचे बाळं घेऊन इथे लेडीज होते सर दुपारपर्यंत. आणि प्रेग्नेंट लेडीज होत्या सर 8व्या-9व्या महिन्याच्या सुद्धा. आणि ज्यांचं BP 550 झालं, काही लोकांचं BP शुगर 550 झालं, BP वाढला, काही लोकांचं लो झालं, काही प्रेग्नेंट लेडीजला बसायला त्रास होत होता, काही वयस्कर लेडीज आहेत आमच्या याच्यामध्ये ज्यांचं ह्या शालार्थी प्रकरणामुळे वेतन रखडलेलं आहे. 56 वर्षाचे सुद्धा लेडीज इथे होत्या. आत्ताच त्यांची तब्येत जास्त खराब झाल्यामुळे त्या गेल्या इथून. काल रविभवन दिसतात, काय मुद्दे काही निघाले इथून? आम्ही फक्त भुसे साहेबांकडे गेलो होतो भेटायला.
तर भुसे साहेबने काम केलं. भुसे साहेबांनी म्हटलं की तुमचं मुद्दा मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो. हर्षा अमृतकर, शालार पीठ शिक्षक. आम्ही गेल्या 5 दिवसापासून इथे आहोत. इथे आमची मागणी पूर्ण केली जात नाही आहे सर. आणि या सर्वांमध्ये आमची काही चुकी नाही आहे. हे जे पुतळे इथे लावलेले आहे ते अधिकारी लोकांचे आहे, जे भ्रष्टाचार अधिकारी ज्यांनी हे सर्व कांड केलं. पण आलं कोणावरती? शिक्षकांवरती. आणि आज आम्ही इथनं उठणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही. कारण आमचे मुलं छोटे बाळ घरी आहेत आणि ते आमची उत्तरची वाट पाहते की काहीतरी गोड बातमी येईल. पण आमच्याकडे काहीच आता आहे नाही की आम्ही त्यांना काहीतरी जाऊन सांगावं की अशी काही गोड बातमी आहे. तर माझी देवाभाऊकडनं हीच अपेक्षा आहे, हीच प्रार्थना आहे की त्यांनी इथे यावं आणि आमची मागणी पूर्ण करावी. नाही तर एकही व्यक्ती उठणार नाही आणि बरं वाईट काय झालं याचे जिम्मेदार ते स्वतः राहतील. तर शालार्थ आयडी मध्ये आमचं काहीच नाही ना, कारण ही आम्ही नाही बनवली. ही काही फेसबुक आयडी बनवण्यासारखी नाही आहे की प्रत्येक शिक्षक आपल्या घरी बनवतील. हे अधिकारी लोकांनी बनवलेली आहे. त्यामुळे यात आमच्या शिक्षकांचा काहीच दोष नाही आहे. सर, गेल्या काही वर्षापासून पगार बरोबर याच आयडीवर होऊन राहिले आहेत. आणि अचानक पगार म्हणजे नोकरीवर असताना सुद्धा पगार बंद करण्यात आले. त्यासाठी कोणतंच पत्र निर्गमित केले नाही यांनी. आणि न सांगता यांनी आमचे पगार बंद करून टाकले. आम्ही सर्व शिक्षक शाळेत चाललो आहे. आज यांना याची पण काळजी नाही की सर्व शिक्षक सुट्ट्या घेऊन इथे आहे, म्हणजे मुलांचा किती लॉस होत आहे यांची पण यांना काहीच. सर, अडचण तर खूप जास्त आहे. इथे तर शाळेत जायला गाडीत पेट्रोल भरायला पैसे नाही आहे. छोटे मुलं बाळ आहे, बिमार झाले तर पॅरासिटामॉल देऊन त्यांचं ताप अशा पद्धतीने आम्ही त्यांची ट्रीटमेंट करताय की डॉक्टरकडे जायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आहे. हो सर, शिकवणं चालू आहे. फक्त आता आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही सुट्ट्या घेतल्या, कारण आमची हीच मागणी आहे की ही मागणी पूर्ण झाल्या पाहिजे. सर, मागणी हीच आहे की आमचा आतापर्यंत जो मार्च महिन्यापासूनचा जो पगार थांबलेला आहे तो पगार द्यावा आणि आम्हाला सेवा संरक्षण द्यावं. देवाभाऊ, आम्ही तुमच्या पण बहिणी आहोत. आमचं म्हणणं आहे की जशा पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणीला इतक्या प्रेमाने करता, त्यांना महिन्याचे तुम्ही 1,500 जे देता, पण आम्ही तर फुकटचे नाही मागत आहे ना. आम्ही तर कार्य करत आहे शाळेत, मुलांना शिकवत आहे. आम्ही फक्त त्याचाच मोबदला मागत आणि ही भीक नाही आहे. हे आमच्या कार्याचंच फळ आहे आम्ही जे मागत आहे. आमच्या मागे इलेक्शनचे, ड्युटीचे, जनगणना सर्व कामं आम्ही करत आहे. आम्ही कुठेच मना नाही करताय. हे सर्व प्रकरण सुरू असताना पण आता जे इलेक्शन झाले त्यामध्ये पण काही शिक्षकांची ड्युटी होती, त्यांनी ती व्यवस्थित पद्धतीने पार पाडलेली आहे. सीएमला सरकारला का मागणी आहे तुमची? सर, आमची हीच माग आहे की आम्ही इथनं उठणार आहे जोपर्यंत आमचा पगार देणार नाही. यातून कोणी शिक्षक उठायला तयार आहे का? नाही, कोणीच उठणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही. आणि पगारासहित आम्हाला सेवा संरक्षण पण पाहिजे. देवाभाऊ, तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे आणि हीच प्रार्थना आहे की तुम्ही इथे या आणि आमच्या पगाराबद्दल आम्हाला निर्णय द्या. माझं नाव नंदकिशोर रेवतकर, सहाय्यक शिक्षक प्राथमिक प्रहार शिक्षक संघटना समिती, शालार्थ समिती, नागपूर. आणि आम्ही गेल्या 10 महिन्यापासून आमचा पगार हा रखडलेला आहे. या रखडलेल्या पगाराच्या बाबतीत आम्ही अनेक आंदोलने, अनेक निदर्शनं आम्ही अनेक ठिकाणी केलेले आहेत. DD ऑफिस असो, EO ऑफिस असो, आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आम्ही हे प्रश्न आपले मांडलेले आहेत. आम्ही मुंबईला आमच्या जे काही आमचे मंत्रिमंडळ आहे तिथपर्यंतही हा प्रश्न घेऊन गेलेलो आहे. आम्ही सतत आमचे कार्य करत आहे. आम्ही दररोज अध्यापनाचे काम आम्ही आपल्या शाळेत जाऊन करतो आहे आणि आमच्या जे आमचे मुलं आहेत त्यांना शिकवण्याचं कामसुद्धा आम्ही करतो आहे. तत्वतःच मध्ये ज्या इलेक्शन्स ड्युट्या येतात त्या इलेक्शन ड्युट्यामध्ये आम्ही आपलं प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर नंबर 1, 2, 3 याप्रमाणे सगळे कामं आम्ही सतत करतो आहे. तर या सरकारला आमचा पेमेंट द्यायची का गरज येत नाही किंवा आमचा पेमेंट का थांबवतात? कारण काय होत आहे? कारण आम्हाला कळत नाही सर. आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, आम्ही बोगस नाही आहे. हा जो काही घोळ केलेला आहे हा अधिकाऱ्यांनी केलेला घोळ आहे. अधिकारी केले का कोणी केला? अधिकाऱ्यांनी केलेला घोळ आहे. कारण की याच्यामध्ये शिक्षकाचा काय दोष? शिक्षकाला शालार्थ आयडी म्हणजे काय? शिक्षकाचं अप्रुव्हल त्याला माहिती आहे, ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहे. शिक्षक परमनंट झाला ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहे. पण त्याच्यानंतर त्याला बाकीच्या गोष्टींची काही जाणीव नाही. असं बी येते तुम्ही तुमची ड्युटी लागते, म्हणजे हे लागते, पैसे घेऊन लागते, असं काही आहे का? असं काही नाही आहे सर. आम्ही कुठली ड्युटी आमची पैसे लावून घेतलेली नाही. ज्या वेळेस आम्हाला जाहिरात आली, जाहिरातामध्ये पाहून आम्ही त्या ठिकाणी गेलो. जाहिरामध्ये पाहून गेल्याच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणी आमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन होतं.
सिलेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही रुजू होतो त्या ठिकाणी आमचा अहवाल हा शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवला जातो. शिक्षणाधिकारी त्यानंतर आम्हाला परमनंटचं आणि आम्हाला सेवा सातत्य देण्याचं काम करतो आणि या सगळ्या गोष्टीनंतरच आम्ही परमनंट. जर आम्ही असं काही असतो तर आमच्याकडे जिल्हा परिषद म्हणा की निवडणूक आयोगाकडे आमच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून आम्ही इलेक्शन ड्युट्या केलेल्या आहेत, याचे सगळे प्रूफ्स आमच्याकडे आहेत. आता जिल्हा परिषद चुनाव होते, तुम्ही होते? हो, आता झालेले नगरपंचायतचे जे इलेक्शन होते त्याच्यामध्ये आमच्या ड्युट्या लागलेल्या होत्या. आम्ही त्या ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आमच्याकडे त्या सगळे सर्टिफिकेट आमच्या जवळ आहेत. तेव्हापासून पेमेंट चालू नाही झाला? तेव्हापासून आमचा मागील 10 महिन्यापासून पेमेंट सुरू झालेलं नाही. माननीय हायकोर्ट, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ यांनी आम्हाला ऑर्डर केला. तो ऑर्डर आम्हाला जवळपास दिवाळीच्या आधी केलेला आहे आणि दिवाळीच्या आधी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की या लोकांचे पगार जरी तुमची चौकशी सुरू असेल तरी तुम्ही त्यांचे पगार कमीत कमी 1 महिन्याच्या, 1 आठवड्याच्या, 1 हप्त्याच्या, कारण की 632 लोकांनी ही याचिका टाकलेली होती आणि त्या याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला आदेश दिले की यांचा पगार करा, तुमची चौकशी चालू ठेवा. उच्च न्यायालयाने पेमेंट बी करतो, हे अधिकारी पेमेंट करत आहे. हां, आता आमच्या उच्च न्यायालयाने जर आम्हाला हे सांगितलं आहे की यांना पगार करा आणि त्यांनी पगार केलेला नाही, याच्यासाठी आम्ही दोषी काय? मग प्रशासन काय करतो आहे? संविधानिकरित्या जर आम्ही बोलतो की या संविधानाला गालबोट लावण्याचं काम हे सरकार करते आहे का? जर संविधान पाळत नाही, जर हायकोर्टाचा आदेश आपण पाळत नाही तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्याला काय? नंतर सर मी पुन्हा एक शब्द बोलतो की TET विरोधात माननीय सुप्रीम कोर्टाने एक आदेश केलेला होता की TETच्या बाबतीत यांनी सगळ्यांनी TET द्यावी, 2 वर्षाच्या आत पास करून द्यायची आहे. ती जर झाली नाही तर यांची ड्युटी म्हणजे यांची नोकरी ही धोक्यात येईल. पण मला एक सांगा, तो आदेश जर सरकार पाळत आहे तर मग आमच्या उच्च न्यायालयाचा आदेश सरकार का पाळत नाही, हे आमचा प्रश्न आहे. आता कुठे कुठे पेमेंट झाले, म्हणजे 6 लोक कुठे पेमेंट? आता चंद्रपूरमध्ये हाच शालार्थ विषय घोटाळा होता, त्याच्यामध्ये त्यांच्या येऊनी त्यांचे 47 लोकांचे की 48 लोकांचे पेमेंट केलेले आहेत, पण नागपूरमध्ये अद्यापही 632 लोकांचे पेमेंट केलेले नाहीत. म्हणजे तुम्ही नोकरी लागायच्या पहिले पुढे डॉक्युमेंट दिला तुम्ही ना? आम्ही नोकरी लागायच्या आधी आमचे सगळे शैक्षणिक डॉक्युमेंट दिलेले आहेत. आम्ही B.Ed D.Ed केलेले आहेत आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट आमच्या संस्थाचालकाकडे ऑफिसकडे सगळे दिलेले आहेत. जर आमचे डॉक्युमेंट नसते तर आमच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक आयोगाने आमच्या ड्युट्या कधीच लावल्या नसत्या. आमचा सगळा डाटा त्यांच्याकडे आहे आणि आजही आम्ही सगळे इलेक्शनचे काम आतापर्यंत करतो आहे. आम्ही दादा भुसे साहेबांकडे, माननीय शिक्षण मंत्री आहेत ते, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की सर आमचा पेमेंट सुरू करा, आमचा कसलाही दोष नाही, याच्यामध्ये जे काही घोटाळे केले ते अधिकाऱ्यांनी केलेले आहेत, तरी आमचा लवकरात लवकर पेमेंट सुरू करावा. त्यांचं म्हणणं आहे की मी लक्षवेधी परवाच्या दिवशी आडबाले सरांनी लावली होती, त्या लक्षवेधीमध्ये त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी की मी लवकरच हा प्रश्न निकाली काढतो, परंतु अद्यापही हा प्रश्न निकाली काढलेला नाही. आज इतके सगळे महिला शिक्षक आणि पुरुष शिक्षक या ठिकाणी बसलेले आहेत. कोणाचा पुतळा बनवला आहे? आम्ही या ठिकाणी देवाभाऊचा पुतळा बनवला आहे, सावरकर मॅडमचा पुतळा बनवला आहे की जे सावरकर मॅडम DD आहेत, त्या डेप्युटी डायरेक्टर शासनाचा पुतळा आम्ही बनवलेला आहे, उपसंचालक आहेत त्या, पण त्याही कुठेतरी आम्हाला कुठल्याही पद्धतीने मदत करायला तयार नाही आहेत. तुम्ही बावनकुळेला भेटला का? आम्ही बावनकुळे साहेबांना कित्येक वेळा भेटलो, 2 वेळा निवेदन दिलं आणि त्यांना परस्पर जाऊन भेटलो, पण याही मार्गात त्यांचा कुठलाही तोडगा. बरं मला एक सांगा सर, माझा एक प्रश्न आहे. आज सगळं डेलिगेशन, सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आहे, सचिव आहे, शिक्षण मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, हे सगळे लोक आहे, यांना बोलायला किती वेळ लागतं? पण हे लोक का डिले करतायत आणि का आमचा प्रश्न लावून धरत नाहीत, हाच आमचा प्रश्न आहे. तर असं कसलाही फरक नाही आहे. संस्था चालकांना आम्हाला नियुक्त दिलेल्या आहेत त्यांनी आणि EOनी आम्हाला ऑर्डर. संस्था आले जो आहे म्हणजे काही पैसे घेऊन संस्था लावते का, पैसे हे करते? असं कुठलाही प्रकार नसतो, कारण की जेव्हा ॲड येते त्या ॲडवर आम्ही त्या ठिकाणी जातो. ॲड कोण काढते? ॲड संस्था चालक काढतो, त्यांच्या संस्थेने काढलेली असते आणि त्या याच्यावर आम्ही जातो. ठीक आहे, तुम्ही सरकारला काम मागा. आता आमची सरकारला एवढीच माग आहे, आमचं एकच मागणी आहे की सर हायकोर्टाने आम्हाला निर्देश दिलेले आहेत की तुमचा पगार चालू ठेवा आणि तुम्ही आपलं जे काही तुमचं चालू आहे
चौकशी ती सुरू ठेवा, पण या शिक्षकांचे पगार सुरू ठेवा, कारण की सतत अध्यापनाचं काम आपल्या शाळेमध्ये करतायत आणि कामाचा मोबदला म्हणून आम्हाला पगार देण्यात यावा. तुमची मांग पुरी नाही झाली तर हे आंदोलन आता 2 दिवसच बाकी आहे अधिवेशनला. हो. तर तुमची मागणी नाही बोला तुम्ही इथेच बसणार. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी 2 महिला ह्या प्रेग्नेंट आहेत. काही महिलांना शुगरचा त्रास आहे, काही पुरुषांना बीपीचा त्रास आहे. हे सगळे लोक इथे बसलेले आहेत आणि सदैव इथेच बसून राहणार आहे. एवढी कडाक्याची थंडी आपल्या नागपूरमध्ये आहे आणि ही कडाक्याची थंडी असल्यानंतर जर हे पुरुष वर्ग महिला वर्ग आपल्या पोटतिडकीसाठी या ठिकाणी बसलेले आहेत तर मायबाप सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या पेमेंटचा विषय हा लवकर निकाली काढावा आणि लवकरात लवकर आमचा पेमेंट करावा. शिक्षक ऑफिसला बी आंदोलन केलं होतं, मंत्री बी आलते. हो, त्यामध्ये पेमेंट आम्ही करून देऊन दुसऱ्या दिवशी हे बी करून देऊन माननीय DD ऑफिसला आम्ही याचं सगळं उपोषण केलेलं होतं. त्या ठिकाणी आम्ही रात्री 9 वाजेपर्यंत होतो. त्या ठिकाणी शिक्षक आमदार अडबाले साहेब आले होते. त्यांनी सांगितलं की 4 दिवसात विधी आणि न्याय मंडळ यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे. कॉल बी लावला होता. हो, बरोबर आहे. त्यांनी मंत्रालयात कॉल लावला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की हे लवकरच प्रकरण निकाली लागू. विधी आणि न्याय मंडळाकडे तुमची याचिका टाकलेली आहे. त्यांचाही प्रस्ताव आलेला आहे. त्यांनी आपलं उत्तर सादर केलेलं आहे, परंतु अजूनही उत्तर मोगम आहे. आमच्याकडे कसलंही उत्तर आलेलं नाही. तुम्हाला का लागते असं काऊन थांबवलं का लागते? आम्हाला काही वाटत नाही सर. आम्ही आमच्या न्यायासाठी हक्कासाठी इथं लढतो आहे आणि आज जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, उद्यापर्यंत आम्ही इथे बसलेलो आहे. उद्या संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आत्मदहनाचा सुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे. हे या सरकारने लक्षात घ्यावं आणि उद्या जर कमी जास्त झालं, या शिक्षकांपैकी या शिक्षिकेपैकी कोणाचं कमी जास्त झालं तर या सगळ्यासाठी हे मायबाप सरकार जिम्मेदार राहील. आम्ही कुठल्याही प्रकारची जिम्मेदार नाही, कारण की आमच्या पोरांना, आमच्या सगळ्यांना, आमच्या वडिलांना आम्ही दवाखान्यात नेऊ शकत नाही, पोरांचं दूध घेऊ शकत नाही आणि 10 महिन्यापासून रखडलेले पगार जर लवकरात लवकर सुरू होतील तर आम्ही यासाठी लवकरात लवकर मायबाप सरकारना विनंती आहे की त्यांनी आमचे पगार सुरू करावा.